अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत. पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई, अवैध दारू साठा जप्त. मध्ये दिवाळी साहेबांच्या कार्यालयातील स्टाफ आणि आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ सर्व रांजणी गावामध्ये पाठवून बातमीच्या ठिकाणी यातील आरोपी प्रदीप अवताळे याचे राहते घरी वस्तीवरती शेतामध्ये त्याने 31 डिसेंबरच्या अनुषंगाने अवैधरित्या एकूण 96 बॉक्स देशी दारूचे साठा करून ठेवला होता आणि सदरचा अवैध त्या दारू साठा जो आहे तो पोलिसांनी रेड करून ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये आरोपी प्रदीप अवताडे याच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री जितन यावलकर साहेब, माननीय DYSP श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. एकूण 3,27,000 रुपयाचा देशी दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय बनावट वगैरे काय आहे का? नाही, बनावट नाही. ही देशी दारू बनावटीची दारू आहे आणि ती बनावट वगैरे आहे. हा साठा त्यांनी कुठून आणला होता? याबाबत पोलीस तपास करतात. अशा कारवाया यापूर्वी झालेल्या होत्या? यापूर्वी देखील अशा कारवाया झालेल्या आहेत. अजून काही ठिकाणी आपली प्रयत्न चालू आहेत अशा ठिकाणी? हा, 31 डिसेंबरच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची संभावना वाटते त्या ठिकाणी पोलीस स्ट्रॉंग अशी ऍक्शन घेऊन कारवाई करणार. सर, 31 डिसेंबरच्या दरम्यान बऱ्याचशा अवैध पंढरपूर ग्रामीण असू द्या किंवा तालुका भागात ग्रामीण भागामध्ये ढाब्यावर मोठ्या पद्धतीने दारू विक्री केली जाते. त्याच्यामधून अनेक गुन्हेगारी घटना घडतात. या संदर्भात पोलिसांनी 31 डिसेंबरच्या दृष्टीने काही उपाययोजना केली? या संदर्भात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने माननीय DYSP श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण, पंढरपूर शहर आणि कणकवली पोलीस स्टेशन या ठिकाणी विविध भागामध्ये कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत. ती पथके धाब्यावरती ज्या ठिकाणी संभावना आहे अशा ठिकाणी रेड करून कारवाई करणार. या निमित्ताने तालुका पोलिसांनी आपल्या ग्रामस्थांना काय आव्हान? 31 डिसेंबरच्या अनुषंगाने सर्व तालुक्यातील ग्रामस्थांनी 31 डिसेंबर हे विदाऊट कुठलंही मादक पदार्थ किंवा दारूचं सेवन न करता उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला पाहिजे. त्यामध्ये कुठलेही दारू, अल्कोहोल, मादक पदार्थ याचं सेवन कायमस्वरूपी टाळण्यात यावं.